गणेशपूरमध्ये गॅस वितरकांकडून नागरिकांची सर्रास लूट. 900 रुपयांना सिलिंडर विक्री. कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अर्वाच्य भाषेमध्ये धमकी. समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथे गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी गॅस वितरणातील गंभीर भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. बजाज गॅस एजन्सीच्या वितरण गाडीमार्फत स्थानिक नागरिकांना गॅस सिलिंडरची 900 रुपये प्रति सिलिंडर या जादा दराने केल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना धमकी व अपशब्द. गॅस वितरणादरम्यान जादा दराची विचारणा करणाऱ्या नागरिकांना वितरण कर्मचारी धमकी देत असल्याचेही उघड झाले आहे. कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी बोलताना आमची सरकारी नोकरी नाही, मालक आम्हाला पगार कमी देतात आणि सरकार खसखस काढून देत नाही, अशा अर्वाच्य भाषेचा वापर केला, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांच्या या अर्वाच्य शब्दप्रयोग आणि दमदाटीमुळे नागरिकांचा संताप वाढला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगने भ्रष्टाचार उघड. हा प्रकार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष नवनाथ मांडे आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या तालुकाध्यक्षा मनीषा मांडे यांच्या निदर्शनास आला. संशय आल्याने त्यांनी तात्काळ गॅस वितरण कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि घटनास्थळी मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून हा भ्रष्टाचार उघड केला. रेकॉर्डिंगमध्ये वितरण कर्मचारी अधिक दराने गॅस विक्री करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. समितीचा प्रशासनाला इशारा. कर्मचाऱ्यांच्या या अर्वाच्य शब्दवापर आणि दमदाटीबद्दल तीव्र आक्षेप घेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे की अशा गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नवनाथ मांडे आणि मनीषा मांडे यांनी दिला आहे. पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे संताप. गेल्या काही महिन्यांपासून गॅस वितरणातील अनियमितता आणि वाढीव दराच्या तक्रारी असूनही पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वितरण व्यवस्थेवर नियमन नसल्याने कर्मचारी मनमानी करत असल्याचं चित्र आहे. समितीची कठोर कारवाईची मागणी. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सीवर तात्काळ कारवाई करावी, दोषींवर कठोर शिक्षेची कार्यवाही करावी आणि पुरवठा विभागाने या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही शासन आणि पुरवठा विभागाने त्वरित हस्तक्षेप करून पारदर्शक गॅस वितरण व्यवस्था लागू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.